कधी विचार केलाय की रातोरात श्रीमंत व्हा किंवा मोबाईलवरून लाखो कमवा असं सांगणाऱ्या जाहिरातींमागे नेमकं काय दडलेलं असतं? आज आपण एका अतिशय रंजक विषयाची अगदी तटस्थपणे चिरफाड करणार आहोत. एका 10 मिनिटांच्या ऑनलाईन पैसे कमवण्याच्या सादरीकरणाचं किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर एका प्रमोशनल पिचचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपला मुख्य उद्देश अगदी क्लिअर आहे. या सादरीकरणाची मूळ रचना कशी आहे, त्यात कोणते दावे केले गेले आहेत आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कोणती मानसिक खेळी वापरली आहे हे पुराव्यांसहित समजून घेणं. चला तर मग या संपूर्ण ब्लूप्रिंटच्या आत नेमकं काय दडलंय ते उलगडून पाहूया. हे विश्लेषण समजायला सोपं जावं म्हणून आपण याला 5 लॉजिकल भागांमध्ये विभागला आहे. पहिला भाग मोठे दावे, दुसरा मुख्य व्यवसाय पद्धत, तिसरा टार्गेट ऑडियन्स, चौथा गुंतवणुकीचे टप्पे आणि पाचवा अंतिम फनेल. पटापट एकामागून एक हे सगळे भाग आपण डिकोड करूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मोठे दावे आणि यशोगाथा. या सादरीकरणाची सुरुवातच इतकी जोरदार होते की बघणारा अक्षरशः अवाक होईल. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुरुवातीलाच अतिशय मोठे आणि आकर्षक आर्थिक हुक्स वापरले आहेत. थेट आकड्यांवरच येऊया. 80 लाख रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीचा असा दावा आहे की केवळ 1.5 वर्षात या ऑनलाईन व्यवसायातून तब्बल 80 लाख रुपये कमावलेत. आता विचार करा, हा आकडा डोळे दिपवणार आहे ना? प्रेक्षकांच्या मनावर पहिलीच मोठी छाप पाडण्यासाठी आणि त्यांच्या महत्वाकांक्षा एका सेकंदात जागृत करण्यासाठी हा आकडा अत्यंत जाणीवपूर्वक वापरला गेलाय. आणि फक्त पैशांचे आकडे सांगून ते थांबत नाहीत, तर लक्झरी लाईफस्टाईलचं पूर्ण पॅकेजच इथे डोळ्यांसमोर उभं केलं जातं. यशाचे पुरावे म्हणून काय काय दाखवलंय बघा. 58 लाखांचं नवीन बांधकाम सुरू असलेलं घर, 13-14 लाखांच्या सोन्याच्या चेन, 8 ते 10 लाखांच्या अंगठ्या, एक आयफोन आणि वरून गोवा, शिमला, मनाली आणि अगदी इंटरनॅशनल ट्रिप्सचाही उल्लेख आहे. आपण हे दावे अगदी तटस्थपणे तपासत आहोत, पण एक गोष्ट नक्की, यश, श्रीमंती आणि एका स्वप्नवत आयुष्याचं चित्र उभं करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड प्रभावीपणे वापर केला आहे. आता लोकांचा यावर विश्वास बसावा म्हणून इथे सोशल प्रूफ म्हणजेच सामाजिक पुराव्याचा अचूक वापर केला जातो. सादरीकरणात काही नाट्यमय टेस्टिमोनियल्स म्हणजेच यशोगाथा दाखवल्यात. जसं की एका व्यक्तीने दावा केलाय, मार्गदर्शनामुळे मी 35 लाखांची इन्कम मिळवली आणि ही थार गाडी घेतली. 35 लाख आणि थार गाडी हे शब्द ऐकले की सुरुवातीलाच एक विश्वासार्हता निर्माण होते आणि पाहणाऱ्याला वाटतं, अरे जर याला जमलं तर मला का नाही. या यशोगाथांची लिस्ट इथेच थांबत नाही. पुढे एकामागोमाग एक अशा गोष्टी अत्यंत वेगाने सांगितल्या जातात. जसं की एका 16 वर्षांच्या मुलाने 5 महिन्यात 4 लाख कमवले, तर एका गृहिणीने 4 महिन्यात 1.5 लाख. आता इथे याच लोकांची निवड का केली आहे, तर हे दाखवण्यासाठी की वय कमी असू द्या किंवा घरातील जबाबदाऱ्या असू द्यात, संपत्ती मिळवण्यात कोणताही अडथळा येत नाही, हे कुणीही करू शकतो, असा एक सर्वसमावेशक मेसेज यातून दिला जातो. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न येतो की बाबा, हे सगळं मिळवण्यासाठी नेमकं काम काय करावं लागतं. चला वळूया दुसऱ्या भागाकडे, मुख्य व्यवसाय पद्धत. प्रत्यक्ष कामाचं स्वरूप काय आहे ते आता पाहूया. तर इथे ड्युअल इन्कम स्ट्रॅटेजी म्हणजे दुहेरी उत्पन्नाचा मार्ग सांगितलाय. पहिला मार्ग असा की तुम्ही डिजिटल स्किल्स शिका आणि फ्रीलान्सर म्हणून काम करून पैसे कमवा. पण खरा फोकस दुसऱ्या मार्गावर आहे. तो म्हणजे हेच शिकण्याचे कोर्सेस इतरांना पुन्हा विकायचे आणि तब्बल 90% मोठं कमिशन मिळवायचं. हे 90% कमिशनचं मॉडेलच या संपूर्ण सादरीकरणाचा गाभा आहे, जो या व्यवसायाची खरी दिशा स्पष्ट करतो. ही कार्यपद्धती अगदी सोप्या 3 पायऱ्यांमध्ये समजावून सांगितली आहे. पहिली पायरी, स्वतःच्या मोबाईलवरच मराठी भाषेतून डिजिटल स्किल्स शिका. दुसरी पायरी, फ्रीलान्सिंग किंवा ड्रॉपशिपिंग करा किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे हेच ट्रेनिंग पॅकेजेस पुढे विका. आणि तिसरी पायरी, कमिशन मिळवा. यातला सर्वात मोठा हुक काय माहितीये? या सगळ्या कामासाठी लॅपटॉपची अजिबात गरज नाही. सगळं काम फक्त एका स्मार्टफोनवरून होतं असं सांगितलंय. यामुळे या व्यवसायात उतरण्याचा मार्ग सर्वांसाठी अगदी सोपा वाटतो. आता भाग 3 कडे जाऊया. हा बिझनेस नक्की कोणासाठी डिझाईन केला गेलाय, त्यांचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे याचा शोध घेऊया. सादरीकरणात दिलेली आदर्श उमेदवारांची यादी बघा. अशा गृहिणी ज्यांच्याकडे दिवसातून 1 ते 2 तास मोकळा वेळ आहे, कॉलेजचे विद्यार्थी जे अभ्यासासोबत काम करू इच्छितात, पार्ट टाइम इन्कम शोधणारा नोकरदार वर्ग आणि 16 वर्षांवरील कोणीही व्यक्ती. थोडं विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथे एक पॅटर्न लक्षात येतो. हा पिच नेमका अशाच वर्गाला टार्गेट करतोय ज्यांच्याकडे वेळेची किंवा साधनांची कमतरता असू शकते, पण ज्यांना अतिरिक्त पैशांची नितांत गरज आहे. अचूक नस पकडलीये इथे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या म्हणजे पैशांच्या मुद्द्यावर. भाग 4, गुंतवणुकीचे टप्पे.
सहभागी होण्यासाठी सुरुवातीला खिशातून किती पैसे मोजावे लागतात आणि त्या बदल्यात उत्पन्नाची काय हमी दिली जाते हे आता आपण बघू. या तक्त्यामध्ये 3 मुख्य पॅकेजेस दिसतायत. प्रीमियम प्रो, ज्याची किंमत आहे ₹1499 आणि यातून दरमहा 80 ते 90,000 रुपये मिळतील असा अंदाज दिलाय. दुसरा आहे प्रीमियम, किंमत ₹10,000, ज्यातून 50 ते 60,000 मिळतील असं म्हटलंय. आणि तिसरं प्लॅटिनम, किंमत ₹7,000, ज्यातून 30 ते 40,000 मिळतील. प्रत्येक टप्प्यासोबत काही विशिष्ट स्किल्स जोडलेली आहेत. हे आकडे खूपच आकर्षकपणे मांडलेत, बरोबर? पण इथेच खरी गोम आहे. या किंमत ठरवण्याच्या पद्धतीकडे जरा बारकाईने लक्ष द्या. इथे एक अतिशय असामान्य विरोधाभास पाहायला मिळतो, ज्याला आपण अपसेल पॅराडॉक्स म्हणू शकतो. सर्वात स्वस्त असलेलं प्रीमियम प्रो, जे फक्त ₹1499 आहे, तेच सर्वात उत्तम आणि सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारं पॅकेज असल्याचा दावा केलाय. आणि त्याहूनही विशेष म्हणजे असं सांगितलंय की या सर्वात स्वस्त पॅकेजमध्ये इतर 2 महागडी पॅकेजेस म्हणजे ती 10,000 आणि 7,000ची पॅकेजेस अगदी फ्री मिळतात. महागड्या वस्तू स्वस्त वस्तूत मोफत मिळण्याचा हा दावा खरोखरच अक्रावून टाकणार आहे. ग्राहकांना तात्काळ तो स्वस्त पर्याय निवडण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरलेली ही एक अत्यंत भन्नाट मार्केटिंग युक्ती आहे. आणि आता आपण आलो या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात. भाग 5, अंतिम फनेल किंवा कृती करण्याचं आवाहन. सादरीकरणाच्या शेवटी इच्छुक लोकांना त्यांचे पैसे प्रत्यक्षात कसे जमा करायचे याबद्दल काही अतिशय कडक सूचना दिल्या जातात. ही ऑनबोर्डिंगची प्रक्रिया बघा, अत्यंत विशिष्ट आणि 4 टप्प्यांची आहे. पहिली गोष्ट, दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दुसरी, स्पॉन्सर कोड SI4163 टाका. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची, पेमेंट करताना नाव फक्त आणि फक्त प्रसाद रुईकर असंच येईल हे सक्तीने तपासा. आणि चौथी, पेमेंट झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवा. आता इथे एक रंजक विरोधाभास असा आहे की एकीकडे ऑनलाईन फसवणूक किंवा स्कॅम टाळण्याचं कारण दिलं जातंय आणि दुसरीकडे ही सगळी रक्कम थेट एका विशिष्ट व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या सक्त सूचना दिल्या जात आहेत. सादरीकरणाचा शेवट करताना पाहणाऱ्यांच्या मनावर एक प्रकारचा दबाव किंवा अर्जन्सी निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट वाक्याचा वापर केला जातो. सादरीकरण करणारी व्यक्ती म्हणते, गेलेला पैसा परत कमवता येतो, पण एकदा वेळ निघून गेली ना की ती परत कधीच येत नाही. त्याच्यामुळे वेळेतच निर्णय घ्या. हे वाक्य ऐकायला खूप भारी वाटतं, पण तात्काळ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आणि प्रेक्षकांना जास्त विचार न करता लगेच कृती करण्यास भाग पाडण्यासाठी अशा प्रकारच्या मानसिक दबावाचा अत्यंत हुशारीने वापर केला जातो. तर या सर्व पुराव्यांची आणि दाव्यांची चिरफाड केल्यानंतर शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. कोर्सेस पुन्हा विकण्यावर 90% कमिशन देण्याचं हे मॉडेल खरोखरच एखादं क्रांतिकारक स्किल बिल्डिंग प्लॅटफॉर्म आहे की केवळ एक आधुनिक डिजिटल अफिलिएट मार्केटिंग लूप आहे? या माहितीच्या आधारे तुम्ही नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण एका सादरीकरणाचे सर्व पैलू अगदी तटस्थपणे उलगडून पाहिले. हे विश्लेषण तुम्हाला या आणि अशा अनेक ऑफर्सकडे एका नव्या, डोळस दृष्टिकोनातून पाहायला नक्कीच मदत करेल.